नमस्कार मंडळी. तर आज आपण जास्त दिवस टिकणारे असे तळणीचे मोदक करणार आहोत. बनवायला एकदम सोपे आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर तळणीचे मोदक करण्यासाठी इथं मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याला असं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आणि हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. आपल्याला कलर चेंज होईस्तोवर एकदम लो फ्लेमवर आपल्याला हा रवा जो आहे ना तो भाजून घ्यायचा आहे. म्हणजे कच्चा राहत नाही रवा, एकदम छान असा आतपर्यंत भाजून येतो. बघू शकता रवा इथं आपला भाजत आलेला आहे. आता रव्याचा एखादा दाणा दातामध्ये घालून बघायचा. कटकन असा आवाज आला म्हणजे रवा आपला परफेक्ट झालेला आहे. आता हा भाजलेला रवा आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. रवा काढून झाला की ह्याच कढईमध्ये ज्या वाटीने आपण बारीक रवा घेतला होता ना त्याच वाटीने अर्धी वाटी इथं मी चणा डाळ घेतलेली आहे. हा जे सारण जे आहे मोदकाचं ना ते मी मिक्स असं बनवत आहे. त्याच्यासाठी याच्यामध्ये अर्धी वाटी इथं मी डाळ वापरलेली आहे चण्याची. आता ही चणा डाळ सुद्धा बघू शकता छान अशी भाजलेली आहे खरपूस. आता ह्याला सुद्धा आपण काढून घेऊया. त्याच्यानंतर याच कढईमध्ये जे आपण खोबरं बारीक करून घेतलेलं होतं ते नॉर्मल असं लो फ्लेमवर गरम करून फक्त घ्यायचं आहे. ह्याला जास्त असं जळवायचं नाही किंवा जास्त ओव्हर असं भाजायचं नाही. हलकं याच्यातलं जे मॉइश्चर असतं ना ते थोडंसं असं कमी जायला पाहिजे. त्याच्यासाठी इथं थोडंसं हलकं मी गरम करून घेणार आहे. बघू शकता सारखं असं हलवत राहून मस्त असं सुकं असं करून घ्यायचं आहे खोबरं. त्यामुळे मोदक आपले जास्त दिवस टिकतात. आता खोबरं झालेलं आहे गरम. त्याच्यानंतर जी डाळ आपण भाजली होती ती आपण आता मिक्सरला लावून घेणार आहोत थंड झाल्यावर. बारीक असं त्याचं पीठ तयार करून घ्यायचं. तुम्ही समजा जास्त असं बनवत असाल म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये तर चक्कीला लावून आणलात तरी सुद्धा चालेल डाळ. त्याच्यानंतर सेम त्याच वाटीने 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे. गच्च भरून घेतलेला होता गूळ आणि तो सुद्धा ह्या पिठासोबत असा लावून घेतलेला आहे. बघू शकता पीठ आणि गूळ व्यवस्थित असं एकजीव झालेले आहे. आता जे आपण खोबरं गरम केलं होतं ना ते सुद्धा ह्या मिश्रणामध्ये घालून घेऊ. आता हे खोबरं घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं सगळं एकजीव होऊन येईल. बघू शकता छान असं एकजीव झालेलं आहे. आता ह्याला सगळं हे परातीमध्ये आपण एकत्र काढून घेऊया. तर बघू शकता छान असं गूळ सगळीकडे लागला गेलेला आहे. त्याच्यानंतर जो आपण रवा भाजलेला होता तो सुद्धा याच्यामध्ये मिक्स करूया. व्यवस्थित असं हाताने मिक्स करायचं. आता रवा मिक्स करून झाला की इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये 2 चमचे इथं पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत. थोडेसे असे गरम करून घ्यायचे तीळ आणि हे तीळ सुद्धा ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचे आहे. थोडेसे गरम करून घ्यायचे, जास्त असं जळवत बसायचं नाही. तीळ घालून झाले की ह्याच्यामध्येच इथं मी 1 चमचा वेलची पूड घालून घेणार आहे. त्याच्यामुळे खूप टेस्ट छान येते. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर इथं आपलं सारण रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण पीठ तयार करूया. तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा चांगला असा चाळून घ्यायचा आहे बारीक चाळणीने. आता मैदा चाळून झाला की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मीठ घालून झालं की इथं मी 4 चमचे ना तेल गरम करून घेतलेलं आहे. एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. हे तेलाचं मोहन या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा चमच्याने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं कारण गरम आहे ना. त्याच्यानंतर हाताने व्यवस्थित असं सगळ्या पिठाला हे तेलाचं मोहन लागलं गेलं पाहिजे आणि ह्या पिठाची अशी घट्टसर अशी मूठ बनली पाहिजे. बघू शकता एवढं आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं हे पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता हे तेलाचं मोहन घातल्यामुळे काय होतं की एकदम खस्ता किंवा असं कुरकुरीतपणा राहतो आपल्या मोदकामध्ये. त्याच्यामुळे तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. आता पीठ मळून झालं की त्याच्यावर थोडंसं असं तेल लावून घेतलं मी आणि व्यवस्थित असं पुन्हा मळून घेणार आहे. बघू शकता एवढं घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ सगळं मळून झालेलं आहे. आता ह्या पिठावर एक सुती कपडा घ्यायचा कॉटनचा, ओला सुती कपडा, आणि तो घालून ठेवायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे असंच पीठ ठेवून द्यायचं आहे.
आता एक अर्ध्या तासानंतर बघू शकता छान असं पीठ आलेलं आहे व्यवस्थित. आता हे एकदा मळून घ्यायचं व्यवस्थित आणि याचे गोळे करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता मी इथं मोठा गोळा घेतलेला आहे. थोडंसं असा मैदा घालून घ्यायचा म्हणजे कसं चिटकू नये याच्यासाठी. आणि ना जास्त जाड ना जास्त पातळ असं करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. बघू शकता एवढं पातळ सुद्धा करायचं नाही की आपलं जे सारण आपण घालणार ना मोदकामध्ये ते फुटून बाहेर येईल. एवढं सुद्धा पातळ करता नाही किंवा जाड सुद्धा करता नाही. तर बघू शकता या पद्धतीने आपण लाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एखादा कटर असेल तुमच्याकडे कुकी कटर वगैरे नाहीतर असं वाटीने आपल्याला हे याचे असे गोल असे पाडून घ्यायचे आहेत. मी इथं वाटीने पाडून घेते म्हणजे कसं एकसारख्या आकारात सगळे मोदक आपले तयार होतील. तुम्ही छोटे छोटे गोळे करून ते लाटून घेतलात आणि तसे भरलात तरी चालेल. परंतु त्यामुळे काय होतं की एक मोठा मोदक एक छोटा असं होऊन जातं. त्यामुळे हे मोदक आपले कसे एकसारखे दिसतात. आता एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते सगळंच काढून घ्यायचं आणि हातावर असं मिक्स करून व्यवस्थित सुती कपड्यात ना गुंडाळून ठेवायचं म्हणजे कसं पुन्हा लाटताना मऊसूत असं हे पीठ होऊन जातं. त्याच्यानंतर एक एक चमचा याच्यामध्ये सारण घालायचं आणि आपल्याला हे मोदक जे आहेत ना ते करून घ्यायचे आहेत. जास्त सारण भरायचं नाही नाहीतर कळ्या पाडताना खूप परेशानी होऊ शकते. बघू शकता साईडने असं थोडं थोडं पाणी लावून घेतलेलं आहे मी आणि ह्याच्या कळ्या ज्या आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत. अगदी पटापट मोदक तयार होतात झटकेपट. बघू शकता छान अशा कळ्या पाडून झाल्या की वरच्या साईडने थोडंसं असं वर करून नॉर्मल असं पाण्याचा हात फक्त लावून घ्यायचा म्हणजे कसं व्यवस्थित असं जॉईंट होऊन जातं. पहिलं असं वर दुडून घ्यायचं त्याच्यानंतर अगदी थोडंसं पाणी लावायचं आणि बघू शकता हे पॅक करून मी घेतलेलं आहे. तर इथं आपला हा मोदक जो आहे तो रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्हाला अजून एक मी मोदक तयार करून दाखवते. अगदी पटापट होतात. साईडने पाणी लावून घ्यायचं आणि मस्त अशा कळ्या काढून घ्यायच्या. याच्यापेक्षा बारीक कळ्या सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. तर इथं आपला दुसरा सुद्धा मोदक तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने सगळे मोदक इथं मी तयार केलेले आहेत. बघू शकता तयार झालेले मोदक असे सुती कपड्याने म्हणजे ओला सुती कपड्याने झाकून ठेवायचे म्हणजे कसे खडखडीत होत नाहीत. बघू शकता आता हे आपण तळून घेऊया. तर इथं तेल गरम झालेलं आहे. आता ह्या तेलामध्ये एक एक करून आपल्याला मोदक सोडून घ्यायचे आहेत. अगदी पहिल्यांदा लो फ्लेम ठेवायचा गॅसचा. त्याच्यानंतर एक दोन्ही साईडने थोडेसे असे पांढरट झाले ना मोदक की आपल्याला गॅसचा फ्लेम हा मीडियम करून घ्यायचा आणि छान असं खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर असं केल्यामुळे काय होतं की आपले जे मोदक आहे ना त्याला फोड असे येत नाहीत. बघू शकता अशा पद्धतीचे मोदक आपले तयार होणार आहेत. तर अशाच पद्धतीने राहिलेले सगळे मोदक मी तळून इथं घेणार आहे. पहिल्यांदा लो फ्लेमवर त्याच्यानंतर मीडियम फ्लेमवर. तर इथं बघू शकता दुसरी बॅचसुद्धा आपली रेडी इथं झालेली आहे. मस्त असे मोदक कुरकुरीत खुसखुशीत इथं आपले रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला हे मोदकाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर इथे मी तुम्हाला एक मोदक फोडून दाखवते. बघू शकता किती खुसखुशीत असा मोदक इथं झालेला आहे. अगदी जास्त दिवस टिकणारे हे मोदक बनतात. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हे मोदक नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.